नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया. महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणारा सण म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया नेमकी काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या दिवशी काय करावे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीया हे एक 3.5 मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त आहे. शुभ मुहूर्त म्हणून तो मानला जातो. ह्या दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला होता अशी देखील आख्यायिका आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी हा संपूर्ण दिवस हा शुभ मुहूर्त म्हणून मानला गेला आहे. या दिवशी भगवान श्री कृष्णाने धर्मराजाला काही सांगितले होते. ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे म्हटले होते की हे युधिष्ठिरा, या तिथीला केलेले दान हवन क्षयाला जात नाही, म्हणून ह्या तिथीला जे काही तुम्ही दान धर्म कराल ते अक्षय होतं असं त्यांनी सांगितलं होतं. देव पितर यांना उद्देशून जे काही तुम्ही कर्म कराल ते सर्व अक्षय म्हणजे अर्थात विनाशी होतं, ज्याचा कधी नाश होत नाही असं म्हटलं जातं, असं सांगितलं गेलं होतं. यामुळे या दिवशी दान करण्याला विशेष असे काही महत्व आहे. या दिवशी तुम्ही दान केल्यामुळे पुष्कळ असं पुण्य प्राप्त होतं. एखाद्या जीवाने पूर्वीचे चांगले कर्म जर केलेले असेल तर त्याच्या पुण्याचा साठा देखील वाढतो. म्हणूनच अक्षय तृतीयाला दान करण्याला विशेष असं महत्व सांगितलं गेलं आहे. दानाने देखील अनेक प्रकार सांगितले गेले आहे. म्हणजे तुम्ही जे काही दान करणार आहात यामध्ये प्रकार काही सांगितले आहे. त्यामधला पहिला प्रकार म्हणजे धनाचं दान करणं, म्हणजेच गरिबांना गोरगरिबांना आर्थिक परिस्थितीला मदत करणं, ही एक पहिल्या प्रकारचं दान म्हणून सांगितलं गेलं आहे. त्यानंतर दुसरं दान म्हणजेच मनाचं दान करणं. या दिवशी कुलदेवतेचा जप करावा, कुलदेवतेची उपासना करावी, स्वतःला देवत्या सेवेमध्ये मग्न करावं, आपल्या सद्गुरूंच्या मंत्रांचा जाप करावा, दिवसभर उपास साधना करावी, ध्यान करावं. ह्यामुळे संपूर्ण दिवस हा आपल्याला देवतेच्या जपामध्ये वेळ जातो. म्हणजे आपण मनाचं दान हे देवाच्या ईश्वरचरणी दान केलं जातं. हे म्हणजे एक दुसऱ्या प्रकारचं दान सांगितलं गेलं आहे. आणखी एक प्रकार आहे तो दानाचा अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून तुम्ही करावा. हे दान तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की आवर्जून केलंच पाहिजे. ते म्हणजे उदर कुंभाचं दान करणं. उदक कुंभाचं दान म्हणजे काय तर मातीचा एक छोटा पाण्याने भरलेला घडा असतो. हा घड्याचं दान तुम्ही करायचं. यामध्ये एक सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणांना दान करायचा. यामुळे पितृजनांना मुक्ती मिळते. पितृदोष असेल तर तो कमी होतो. यातून मुक्ती पितृदोषापासून देखील मुक्ती होते. पितरांसाठी या प्रकारचं दान विशेष या दिवशी केलं जातं. तर ह्यासाठी मातीने बनवलेला मटका जो असतो त्यामध्ये पाणी घालून एक सुपारी घालायची आहे आणि ह्याचं मटकासह आपण हे ब्राह्मणांना दान करायचंय. अक्षय तृतीयाला कुठल्याही गोष्टी करू नये असं देखील सांगितलं गेलं आहे. तर त्या आपण आता जाणून घेऊया. ह्या तिथीला मांस मदिराचं सेवन करू नये, खोटं बोलू नये, कुणालाही फसवू नये. त्याचबरोबर घरामध्ये वाद विवाद भांडण या गोष्टी अक्षय तृतीयाला करू नये. या दिवशी लक्ष्मी पूजन अवश्य करावं किंवा लक्ष्मी मातेचा मंत्राचा जाप करावा आणि तिची सेवा करावी. अशा प्रकारे लक्ष्मी मातेची ह्या दिवशी सेवा करण्याला ही देखील विशेष महत्व आहे. यामुळे घरामध्ये सौख्य समृद्धीचं आगमन होतं. लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तिचा वास आपल्या घरामध्ये राहतो. यासाठी ह्या गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य कराव्या. अशा प्रकारच्या माहिती अनेक जाणून घेण्यासाठी तुम्ही शास्त्र आणि संस्कृती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आशा आहे तुम्हाला ही माहिती अतिशय उपयुक्त ठरली असेल. पुन्हा आपण भेटूया एक नवीन माहिती सोबत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.